विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला. कालच शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. 2 दिवसात 2 भेटीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये 15 मिनिटं चर्चा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबतही खलबत. बैठकीचं कारण मात्र गुलदस्त्यात. उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचा एकाच गाडीमधून प्रवास. 30 मिनिटं राजकीय चर्चा. दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासाने राजकीय घडामोडी घडणार याची चर्चा. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा. तर सगळे खासदार पवारांसोबत स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या. बजरंग सोनवणे यांचं प्रत्युत्तर. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर संजय राऊतांचा सवाल. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यांच्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होते. पवार शिंदे भेटीवर राऊतांचा हल्लाबोल. महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचे संकेत. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहू नका. शशिकांत शिंदेंचा राऊतांना सल्ला. तर दालन जवळ होतं म्हणून तिथेच बैठक घेतली. जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. येत्या काही दिवसात आपल्याला एनडीएची ताकद वाढताना दिसेल. शिंदे पवार बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदमांचं सूचक वक्तव्य. मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा? स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं हिंदीमध्ये भाषण कशासाठी? टीका करणाऱ्यांना बघून घेईन म्हणता. मुख्यमंत्र्यांची ही कुठली भाषा? एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका. एकनाथ खडसे भाजपात घर वापसी करणार असल्याच्या चर्चा. मुंबईमध्ये 2 दिवसांपूर्वी विनोद तावडे आणि खडसे यांच्यामध्ये चर्चा. 2 सप्टेंबरला खडसेंच्या वाढदिवशी प्रवेश होण्याची. डोंबिवलीमध्ये डॉक्टरांना मारहाण. गृहमंत्री न्याय देणार का? शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा. पदावरून बरखास्त करा. आदित्य ठाकरे आक्रमक. चंद्रपूर काँग्रेस गटनेता निवडीवर आता 13 जुलैला सुनावणी. वडेट्टीवार गटातील नगरसेवकांच्या गैरहजेरीमुळे सुनावणी लांबणीवर. विभागीय आयुक्तांकडून सोमवारपर्यंतची मुदत. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली. एकाचा मृत्यू, 9 जणांची सुखरूप सुटका. तर अद्याप 7 ते 8 जण अडकल्याची भीती. लष्कर, अग्निशमन दल, एनडीआरएफ कडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. ठाण्यामध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू. पांडुरंग भुवड असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. आरटीओ कार्यालयाच्या बाहेर पडलं होतं झाड. नांदेडमध्ये वर्षभरापूर्वीच बांधलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. विष्णुपुरीच्या एजीएस कॉलेज समोरची घटना. नागरिकांमध्ये संताप. मराठवाडा हादरला. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के. अचानक जमीन हादरली, त्यामुळे नागरिक भयभीत. विरार, नालासोपारा या ठिकाणी 70% परिस्थिती पूर्वपदावर. अनेक ठिकाणाहून पाण्याचा निचरा. दुर्गंधी आणि कचरा हटवण्यासाठी सफाई दूत रस्त्यावर. नालासोपारा, वसई लिंक रोड आणि आचोळा रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य. गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार. सुरतमध्ये पुरामुळे 9 जणांचा मृत्यू. पूरग्रस्त भागातून 3400हून अधिक नागरिकांचा रेस्क्यू. पलसाणामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. जनजीवन विस्कळीत. राम मंदिर दान चोरी प्रकरणी एसआयटी तपास अंतिम टप्प्यात. अयोध्या भेटीनंतर एसआयटी उत्तर प्रदेश सरकारला अंतिम अहवाल सादर करणार. 13 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता. आळंदी आणि देहूमधून निघालेला भक्ती सोहळा पुण्यामध्ये दाखल. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने पुणे नगरी दुमदुमली. 2 दिवस पालख्यांचा आता पुण्यामध्ये मुक्काम असेल. इराणच्या हिटलिस्टमध्ये मी टॉपवर. इराणचं सरकार मला मारण्याचा कट रचतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.